नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत आपल्या मराठी संस्कृतीचा एक खूप खास आणि सुंदर असा कार्यक्रम, हळदी कुंकू. आज माझ्याजवळ हळदी कुंकू आहे. तर आज संध्याकाळची तयारी कशी काय करणार ते तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता मी सकाळची टिफिनची तयारी चालू आहे. म्हटलं आज आपला सोयाबीन पुलाव बनवायचा, म्हणजे एकच बरं पडतं अशा गडबडीच्या वेळेला. खूप छान आहे आणि सगळ्यांना आवडतो पण. मी रेसिपी याची दाखवलेली आहे आपल्या चॅनलवर. ती तुम्हाला पाहायची असेल तर बघू शकता तुम्ही. खूप सुंदर होता. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही, कसा छान लागतो तो. त्यामध्ये नेहमीचे आपले जो मसाले घालायचे असतात ते मी मसाले सर्व टाकलेले आहेत. हळद, मीठ, मसाला आणि आपलं शाही बिर्याणी मसाल्याचं थोडंसं मग तो पण मसाला अर्धा चमचा मी टाकला त्याच्यामध्ये आणि चांगला मसाला वगैरे परतवून मी व्यवस्थित घेतलाय. आणि इकडे एका बाजूला मी कुकरला भात पण लावला होता. मग भात लावला ना की मग बरं पडतं. परत ते बॉईल वगैरे करून घ्यायला खूप वेळ लागतो, म्हणून मी सगळं ते अगोदरच करून ठेवलेलं आहे. भात पण माझा रेडी झालेला आहे. आता मी तो भात काढणार आणि सोयाबीनची जी पुलावची ग्रेव्ही वगैरे सर्व तयार झालेली आहे. आता त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला पण टाकते. गरम मसाला टाकल्यावर पण खूप छान टेस्ट येते. चला, मी तुम्हाला आता बाहेरचं सकाळचं वातावरण पण दाखवते आणि माझी झाडं पण दाखवते. झाडं पण बघा किती छान मस्त एकदम खूप सुंदर झाडं आहेत. एक आमची तुळस आहे, ती जराशी खराब झाली आहे. आणि हे पानाचं झाड लावलं मी, तर पण त्या पानाच्या झाडाला काय माहिती नाही कीड लागली आहे, तर ते खराब झालं माझं झाड. मी आता याच्यामध्ये भात वगैरे सर्व टाकून पहिला नुसतंच तसंच ठेवून झाकण लावून ठेवलं होतं. नंतर मग मिक्स केला, वरून कोथिंबीर झाली. खूप एकदम सोपी आणि साधी लवकर होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे. म्हणजे सोयाबीन पुलाव रेडी पण झाला. आता सर्व मिस्टरांना टिफिन वगैरे देऊन झालेला आहे माझा. आता गॅस बीस सर्व शेगडी वगैरे सगळं साफ करून स्वच्छ करून घेणार. त्याच्यानंतर मला देवपूजा पण करायची आहे. देवपूजा केली मी आता. आंघोळ झाल्यावर देवपूजा केली आणि देवाला दिवा वगैरे लावला. आणि संध्याकाळची आता मी तयारी, संध्याकाळची सकाळपासूनच तयारी चालू आहे माझी. आता हे मी फुलं आणली होती, ती फुलं त्या पाण्यामध्ये छानपैकी घातली. हळदी कुंकवासाठी आज रांगोळी पण काढून घेतली नवीनच. देवाला पण आज छानपैकी फुलं वाहिलेली आहेत. फुलं होती त्यामुळे. आणि बघा किती सुंदर दिसतंय, मस्त वाटतं. आणि काहीतरी आपल्याजवळ कार्यक्रम असेल ना, त्या दिवशी जरासं आपल्याला पण उत्साह खूप येतो. मग आता मला बेडशीट वगैरे पण बदली करायच्या होत्या. संध्याकाळी सर्वजण येणार, त्यामुळे मी दुसऱ्या नवीन बेडशीट काढल्या आणि त्या बेडशीट घातल्या. ह्या माझ्या खूपच छान बेडशीट आहेत ह्या, आणि बसतात पण बऱ्या. आणि बघा मी मस्तपैकी रांगोळी पण किती छान काढलेली आहे. ही मी बघितली होती आपल्या यूट्यूबवर वगैरे पण बघितली होती. किती मस्त वाटते बघा. आणि मी ही रांगोळी काढली मग. आणि नंतर बाकीची इतर पण मला तयारी करायची होती. म्हटलं रांगोळी अशीच ती बरी दिसत नाही म्हटलं, आणि साईडने मग फुलं वगैरे लावून घेऊया, म्हणून मग मी सगळीकडनं फुलं लावून घेतली. रांगोळी कशी वाटते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. मी काढलेली रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आज हळदी कुंकू असल्यामुळे घरामध्ये बाकी इतर कामं पण भरपूर आहेत. परत मला आमंत्रण पण द्यायचं आहे मैत्रिणींना, शेजारी सर्वांना आमंत्रण पण द्यायचं आहे. ते आता मी सर्वांना फोन वगैरे करणार, आणि ते जवळ आहेत त्यांना भूमी आली तर भूमी सांगून येईल. नाहीतर ती जर कॉलेजवरून लवकर आली नाही तर मलाच सांगायला जावं लागणार. असं आता माझी सगळी तयारी चालू आहे. परत संध्याकाळी नेसायला साडी वगैरे सगळं आता आत्ताच काढून ठेवणार. परत संध्याकाळी खूप गडबड होते, म्हणून मी आता जे जे काही ज्वेलरी वगैरे, बांगड्या वगैरे घालायच्या आहेत त्या आत्ताच मी सर्व घालून घेणार. मग परत संध्याकाळी खूप गडबड होते. मग संध्याकाळचं जेवण पण बनवायचं आहे, सर्व तयारी करायची आहे. त्यामुळे आता आज तर काय मी रेस्ट केलीच नाही. आता मी संध्याकाळ पण झालेली आहे. आता म्हटलं सुरुवात करूया आपण संध्याकाळच्या कामाला. संध्याकाळची आता जेवण वगैरे काय बनवायचं आहे ते पण बनवून घेणार. आणि हे सगळं वाणं बिणं मी सगळं ठेवून दिलं. आता म्हटलं दूध, संध्याकाळी मसाला दूध येणार आहेत म्हणून मसाला दूध बनवायचं आहे. तर मी मसाला दूध बनवायसाठी दूध ताप गरम करायला ठेवून दिलं. आणि मग त्याच्यामध्ये घालायसाठी बदाम, काजू, पिस्ता आणि थोडीशी विलायची घालून मी सगळं
मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलं आणि मग त्याला उकळी आल्यावर थोडंसं ते मी चांगलं घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. खूप सुंदर झालं होतं दूध. गोड जास्त पण गोड झालं की प्यायला होत नाही आपल्याला. एकदम छान मस्त मीडियम गोड झालं होतं. आणि आज गणेश जयंती आहे. गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज गणेश जयंती आहे म्हणून गणपती बाप्पांसाठी पण मला प्रसाद बनवायचा होता, म्हणून मी थोडासा प्रसाद बनवणार आहे आता. शिरा बनवणार आहे. मग त्याच्यासाठी गूळ गरम पाण्यात घालून मी ते उकळवून घेतलं जरा. आणि आता थोडासा रवा टाकलाय. आता तुपामध्ये ते चांगला भाजून त्याचा शिरा बनवणार मी. खूप छान झाला होता. गुळाचा शिरा सुद्धा सुंदर झाला होता, मस्त. आणि जे मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक केले होते ते थोडेसे ठेवून दिलेले. नंतर मग थोडेसे आपले बेदाणे आणि ते ड्रायफ्रूटची पावडर मी आपल्या त्या शिऱ्यामध्ये पण टाकली. एवढा टेस्टी झाला होता, खूप मस्त झाला होता. आणि मला आता तयारी पण करायची आहे. डाळ भातच मी आता बनवणार आहे, कारण का खूप वेळ होणार मग सगळं जर चपाती बिपाती बनवत बसली तर. त्यामुळे डाळ भात बनवणार आणि आपला गणपती बाप्पांना शिरा दाखवणार. बस एवढंच करणार. आणि संध्याकाळी बायकांना वाटायसाठी म्हणून मी खायला म्हणून वेफर्स आणि कचोरी आणलेली आहे. ती वेफर्स आणि कचोरी देणार. गुळ थोडंसं ना त्याच्यामध्ये वितळलं नव्हतं, मग मी ते परत तसंच काढून टाकलं. पण शिरा खूप चांगला होतो तुपामध्ये. गुळाचा शिरा मला जास्त करून हाच आवडतो. मी साखरेचा क्वचित बनवते, जास्त करून गुळाचा शिरा लापसी वगैरे मी गुळाचीच बनवते. खूप छान झाले. दूध पण ड्रायफ्रूटची पावडर जी मी मसाला दुधामध्ये घालायसाठी ठेवलेली ती पण मी शिऱ्यामध्ये टाकली. त्यामुळे खूपच टेस्टी झाला होता शिरा. आणि विलायची पावडर वगैरे वरून टाकायची मला गरजच लागली नाही. ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं, त्याच्यामुळे ते सगळं त्या मिक्स करून खूप सुंदर सुगंध येत होता शिऱ्याचा पण. आणि मी शिरा बनवला आणि देवबाप्पाला पण गणपती बाप्पांना दाखवून घेतला. आणि नंतर मग संध्याकाळ पण झाली होती, दिवाबत्ती करायची होती. 7 सव्वा 7 झाले, 7:10 झाले बघा. आणि मग मी देवाला दिवाबत्ती लावून घेतली. आणि मी वाटण्यासाठी संतूरचे सँडल सोप घेऊन आलेली. आणि गोड तिळगुळाचे लाडू, फुलं वगैरे देण्यासाठी सुवासिनींना ठेवून आली. हा बघा आता कसं दिसतंय घराचा लुक बघा. छान दिसतंय ना? नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि बाहेर पण संध्याकाळी बाहेर पण दिवाबत्ती करून घेतली होती. रांगोळी खूप छान दिसत होती आणि मी भूमीची वाट बघत होती फोटो काढण्यासाठी. हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सर्वांना. आता सव्वा 7 झालेले आहेत. आणि आता मी आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे. तर मी आता रेडी झालेली आहे. कशी वाटते नक्की सांगा मला. मी साडीमध्ये कशी दिसते मला नक्की सांगा. आता संध्याकाळी बायका आल्या तर व्हिडिओ घेता आला तर घेईन, नाहीतर नाही जमलं तर मग नाही घेऊ शकत मी. फोटोशूट करायचं होतं म्हणून मी भूमीची वाट बघत होती. मग भूमी आली आणि भूमीने मस्तपैकी पोज अशी मम्मी राहत अशी मम्मी अशा पोजमध्ये मस्तपैकी फोटो घेतले. आणि मी शॉर्ट्स पण टाकले आहेत, ते नक्की तुम्ही बघा. आणि फुलं, तिळगुळ लाडू आणि रांगोळी खूप सुंदर दिसत होतं, मस्त. बायका आल्या तेव्हा मी काही व्हिडिओ काढला नाही. कोणी कम्फर्टेबल असतं नसतं, त्यामुळे मी काही कोणाचा व्हिडिओ काढला नाही. रांगोळी सगळ्यांना खूप आवडली आणि खूप छान आहे रांगोळी. सगळ्या जणांनी फोटो वगैरे काढून घेऊन गेले रांगोळीचे. मग हळदी कुंकवाला बायका आल्या त्या वेळेला भूमी पण बाहेर गेली होती, ती घरी आली. तिने मला खूप मदत केली. बायकांना मसाला दूध, वेफर्स आणि कचोरी वगैरे सर्व त्यांना दिली. तर मंडळी, आजचा हळदी कुंकवाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार. श्री स्वामी समर्थ.